कधीच विषय फोन केला की तेच सांगतात, तिथून आम्हाला फॉरेस्टवाल्याकडून मला फाईल झाली नाही, अजून फाईल आलंच नाही असं म्हणतोय. आणि परत त्यांना विचारतो की, तो म्हणतोय की आम्हाला की तुमचा फक्त पूल एवढाच मंजूर आहे, रस्ता मात्र नाही. तर इकडे स्पष्ट लिहिलं आहे, काला पाणी ते हेंगला पाणी पाडा इतकं 5 किलोमीटर रस्ता तयार करणे. तर इथे स्पष्ट लिहिलं तरी देखील ते म्हणताय की नुसतं आपला पूलच मंजूर आहे. याचा अर्थ आम्ही असं समजू की आम्हाला भूमिपूजन करताना ते आम्हाला खोटी माहिती सांगण्यात आली असं दिसतं आम्हाला. जेव्हा ते ॲडव्होकेट आपलं माजी आमदार के.सी. पाटील साहेबांनी बोललं होतं की हा बोर्ड जो आहे, तुम्ही या बोर्डाला साधा बोर्ड नको समजू, हा बोर्ड आहे 1.5 कोटी रस्ताचे बोर्ड आहे हा. आम्हाला बी खूप आनंद वाटला की आपल्या गावात पण रस्ता आहे, तर आता डोक्यावरचा ओझं कमी होईल. गडावरून आम्ही वाहतूक करतो ते सुद्धा कमी होईल. आणि बांबूच्या जोडीतून आम्ही महिलांना किंवा रुग्णांना, आजारी व्यक्तींना जोडी बांधून घेऊन जातो, ते सुद्धा कमी होईल. पण त्या क्षणी आम्ही खूप म्हणजे आमदारांचे शब्द ऐकून आम्हाला खूप आनंद वाटलं, कारण की आपल्या गावात रस्ता आहे म्हणजे आम्हाला बी खूपच हे उत्साह होता. आम्हाला बी आशा होती की आमच्या गावात लवकर रस्ता तयार होईल. पण ते काही वर्ष उलटून गेलं तरी देखील त्या कामाकडे काही दखल घेतली गेली नाही. कारण की ते आजपर्यंत ते काम पेंडिंग मध्येच आहे. आणि आपल्याला बोर्ड पाहायला मिळतंय, या बोर्डामध्ये स्पष्ट लिहिलंय की काला पाणी ते हेंगला पाणी पाडापर्यंत 5 किलोमीटर रस्ता तयार करणे आणि शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कॉन्ट्रॅक्टर झडगाव असं स्पष्ट लिहिलंय. तर या रस्त्याचे कामकाज का केलं नाही, ते का ठप्प आहे, त्याकडे प्रशासन का लक्ष देत नाही? याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण की आता 10 दिवसापूर्वी घटना घडली, एका मातेच्या घरी परिस्थिती झाली आणि त्याच्या बाळाचा मृत्यू झाला. आता त्याचा जबाबदार कोण? प्रशासन. आम्ही तर प्रशासनावरच टाकणार. कशी प्रशासनाने आम्हाला आमच्याकडे लक्ष दिलं असतं, ही घटना घडली नसते. त्यावेळेस पिल्लूने या तेवढ्याचे पिल्लू तर जे जग पाहायला आला, त्याला जग पाहता आलं नाही बिचाराला. एवढ्याचे पिल्लू तर मृत्यू पावला. त्यांनी कोणाचे काय बिघडवलं होतं का? त्यांनी कोणाचे काय तसे काय दोष होता? जर रस्ता राहिला असतं तर आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात नेलं असतं आणि दवाखान्यात उपचारला टाकलं असतं. म्हणजे उपचारांना तिकडे मातेला सुद्धा डिलिव्हरी होण्या अगोदरच आम्ही त्या दवाखान्यात त्यांना एक दवाखान्यात नेलं असतं. रस्ता नसला त्यामुळे आम्हाला त्या बाळाशी सुद्धा जीव गमावला आम्ही. ते अशानं त्या माताची सुद्धा खूप म्हणजे खूप तब्येत खराब झाली होती. ते तब्येत खराब झाल्या त्यांना आम्ही बांबूच्या झोडी करून घेऊन गेलो होतो. आणि एवढं जे जंगलामध्ये आम्ही एवढं 15 किलोमीटर एवढं अंतर आम्ही सुमारे 5 तास एवढं अंतर पायी चालत चालत घेऊन आलो. रस्त्यावर इकडे ठेवून द्यायचो, मग त्यांना परत आराम करायचो, मग ठेवायचो, असं करत करत कसं तरी आम्ही मुख्य रस्ता कालापाणी इथे घेऊन आलो होतो आम्ही. या ठिकाणी आम्ही तोरणमाळला गेलो. तिथून मग आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवलो आणि त्या रुग्णांना आम्ही इकडे ठेवलं, त्या मातेला इकडे ठेवून गेलो आम्ही. या ठिकाणी ठेवून गेलो आणि ॲम्ब्युलन्स बोलवली, मग दवाखान्यात नेलं. अशा प्रकारच्या दिवशी घटना घडली होती. कारण की मातेचा सुद्धा जीव जाणार होता, अशी परिस्थिती होती. पण कसं तरी आम्ही 4-5 लोक आम्ही गोळा झालो आणि त्या मातेला बांबूच्या झोडी करून दवाखान्यात नेलं. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि आम्हाला असं म्हणणं आहे की प्रशासनाने आम्हाला आमच्याकडे लवकरात लवकर हे लक्ष दिलं पाहिजे. आणि राष्ट्राचं आम्हाला असं वाटतंय की नुसतं मतदानापुरतं आमच्याकडून बोर्ड लावण्यात आलं होतं. आणि ते मतदान संपलं की लोकसभेचे इलेक्शन असताना हे बोर्ड लावलं होतं. लोकसभेच्या आधी जेव्हा लोकसभेचे इलेक्शन चालू असताना, सॉरी आपलं लोकसभेचे इलेक्शन चालू असताना, नसताना म्हणजे त्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन त्यावेळेस ते बोर्ड लावण्यात आलं होतं. आणि त्यानंतर विधानसभा झाली तरी देखील त्याच्याकडे लक्षच नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की तुमचा रस्ता मंजूर नाही, नुसतं पूलच आहे. आता 1.5 कोटीचा एवढा मोठा पूल तुम्हाला दाखवतो मी. त्या ठिकाणी जिथे पूल बांधणार आहे त्या ठिकाण दाखवतो तुम्हाला मी. कुठे पूल बांधणार आहे, कशी म्हणजे जागा कशी आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दाखवतो. हा आहे पूल. या पुलाला म्हणताय कॉन्ट्रॅक्टर तुमचा फक्त हा पूल मंजूर आहे.
आम्ही गाढवावर वाहतूक करताना या ठिकाणी मुक्कामी राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही मासोदला किंवा शहादाला माल वाहतूक म्हणजे ते धान्य असेल ते घेऊन जातो इथून. आणि ज्या दिवशी आम्ही ते मातेला आणलं होतं आणि या ठिकाणी बसवलं होतं आम्ही त्या मातेला. या ठिकाणी त्या मातेला बसवलं होतं. हा ठिकाण पाहू शकतो आपण, काला पाणीचं ठिकाण आहे. इथे त्या मातेला ठेवलं आणि मग तोरणमाळला गेलो होतो आम्ही. तोरणमाळला हा मुख्य रस्ता आहे. इथूनच आमचा रस्ता तयार होतो. जर हा रस्ता झाला नसता खरंच त्या माते बाळाचा मृत्यू झाला नसता आणि ही गोष्ट झाली नसते. असं आम्हाला असं स्पष्ट असं दिसतोय की या बोर्डाचा असा अर्थ होतोय की नुसतं मतदानापुरता बोर्ड होता आणि आम्हाला त्या कामाचं काहीच म्हणजे ते बोर्डाचा आता काय संबंध नाही, म्हणजे ते आमच्याकडे लक्ष देत नाही असं दिसतोय.